पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या कारकिर्दीतील मंत्रिमंडळामध्ये लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे पडसाद उमटलेले बघायला मिळतात। निकालामध्ये सकारात्मक प्रतिसाद देणारी राज्य, विधानसभा निवडणुका येऊ घातलेली राज्य यांची खास काळजी घेण्यात आलेली आहे। त्याच वेळी निकालांमधून जिथे भाजपचं सोशल इंजिनिअरिंग बिघडल्याचं दिसतंय, तिथे ते पुन्हा साधण्याचा सुद्धा प्रयत्न करण्यात आलाय। मैं नरेंद्र दामोदर दास मोदी ईश्वर की शपथ लेता हूं कि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली। देशाच्या इतिहासामध्ये तिसऱ्यांदा या पदाची शपथ घेणारे ते पहिले पंतप्रधान पंडित नेहरूंच्या नंतरचे पहिलेच राजकीय नेते ठरलेत। मोदींनी इतिहास घडवला, पण त्याच वेळेला 2014 आणि 2019ला जसं त्यांच्या पक्षाला पूर्ण बहुमत मिळालं होतं, तसं 2024 मध्ये मिळू शकलेलं नाही। बहुमतापेक्षा त्यांची भाजपा 32 जागा मागे राहिली। एनडीएतील त्यांच्या मित्रपक्षांमुळे हा आकडा 297 पर्यंत पोहोचला आणि मोदी पुन्हा सत्तेवर आले। आधीच्या 2 टर्ममध्ये स्वबळावरती असलेल्या पूर्ण बहुमताच्या ऐवजी आता आघाडीचं सरकार असल्याचा परिणाम मंत्रिमंडळ निवडण्यावरती सुद्धा झाल्याचं मानलं जात आहे। नरेंद्र मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात 24 राज्यांमधून 72 मंत्री, मंत्रिमंडळात भाजपचे 61 मंत्री, एनडीए मधल्या मित्रपक्षांचे 11 मंत्री, 30 कॅबिनेट मंत्री, 5 राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार आणि 36 राज्यमंत्री। मंत्र्यांमध्ये 27 ओबीसी, 10 एससी, 5 एसटी आणि 5 अल्पसंख्याक। मंत्रिमंडळामध्ये सोशल इंजिनिअरिंगचा सुद्धा विचार, आदिवासी अनुसूचित जातींवरती खास लक्ष, राज्यसभा खासदार असलेल्या रामदास आठवलेंचाही समावेश, एकच खासदार असतानाही बिहारच्या मांझींना मंत्रीपद। उत्तरेत साथ देणाऱ्या ब्राह्मणांना सोबत घेताना भाजपनं देशभरामध्ये दुरावलेल्या अनुसूचित जातींना महत्त्व दिलंय, तर महाराष्ट्रातील मराठा, हरियाणा, पंजाबमधल्या जाटांसारख्या प्रभावी जातींना मान राखलाय। मात्र तसं करताना समाजातील इतर जातींनाही जोडण्यात कुठे कमतरता राहू नये याची सुद्धा भाजपनं काळजी घेतली आहे। मोदी मंत्रिमंडळामधल्या सोशल इंजिनिअरिंगची कारणं, भारतामध्ये मतांच्या राजकारणात जातींना वेगळं महत्त्व आहे। सोशल इंजिनिअरिंगच्या बळावरती भाजपनं सर्वांना जोडून ठेवलंय। ओबीसी अनुसूचित मतं निवडणुकीमध्ये महत्त्वाची असतात। 2014च्या तुलनेमध्ये 2019 मध्ये भाजपला फायदा झालाय। ओबीसी आणि अनुसूचित जातींच्या मतांमध्ये 10% वाढ झाली आहे। 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये 84 पैकी भाजपला 45 जागा मिळाल्या। 2024 मध्ये अनुसूचित जातींची मतं भाजपपासून दुरावली। अनुसूचित जातींसाठी राखीव 84 जागांपैकी भाजपला 30 जागा मिळाल्या। अनुसूचित जातींच्या राखीव जागांपैकी 20 काँग्रेसनं जिंकल्या। प्रभावी जातीही विरोधात गेल्याचा काही राज्यांमध्ये फटकाही बसला। महाराष्ट्रामध्ये मराठा, पंजाब, हरियाणामध्ये जाट सुद्धा विरोधात गेले। मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठा फटका बसला। त्यामुळे मंत्रिमंडळ सर्वांना आपलं वाटावं असं हे सोशल इंजिनिअरिंग आहे। या निवडणुकीमध्ये भाजपचा स्ट्राईक रेट कमी झाला, त्याचा फटका शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही जागांवरती परिणाम दिसून आला। पण त्यातही ग्रामीण भागामध्ये जास्त फटका बसला। भारतामध्ये 408 मतदारसंघ आहेत जे ग्रामीण मानले जातात। या जागांवरती ग्रामीण लोकसंख्या 60% अधिक आहे। यापैकी एनडीएने 226 जागा जिंकल्या, तर इंडिया आघाडीने 170, इतरांनी 8 जागा जिंकल्या। 2019च्या निवडणुकीमध्ये या जागांवरती एनडीएचा स्ट्राईक रेट 68% होता, जो यावेळी 55% झालाय, तर इंडिया आघाडीचा 19% होता, जो वाढून 41% झालाय। मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा यांच्यासारख्या राज्यांच्या ग्रामीण जागांवरती भाजपने चमकदार कामगिरी केली असली तरी इतर काही राज्यांमध्ये भाजपला ग्रामीण मतदारसंघामध्ये फटका बसला। त्यामुळे यावेळी जातीनिहाय समीकरण साधताना भाजपनं शहरी मध्यमवर्गीयाप्रमाणेच ग्रामीण भागामधल्या नेतृत्वाला महत्त्व दिलंय। भाजपला शेतकरी आंदोलनाचा मोठा फटका ग्रामीण भागात बसलाय। भविष्यामध्ये तसं घडू नये याची काळजी घेण्याचा प्रयत्न मंत्रिमंडळाच्या रचनेमध्ये दिसतो। त्याचबरोबर पंतप्रधान म्हणाले, तसं हे मंत्रिमंडळ मोदी किंवा भाजप सरकारचं नसून एनडीएचं सरकार असल्याचं भानही या मंत्रिमंडळाच्या रचनेमधून दिसतंय। एक तरफ एनडीए रखो,
दूसरी तरफ भारत के लोगों के सपने और संकल्पों को रखूं तो मैं कहूंगा एनडीए, न्यू इंडिया, डेवलप इंडिया, एस्पिरेशनल इंडिया। और इसी सपने और संकल्पों को पूरा करना ये हम सबका संकल्प भी है, कमिटमेंट भी है और हमारे पास रोड मैप भी है। पंतप्रधान मोदींच्या या तिसऱ्या टर्ममधील मंत्रिमंडळामध्ये भाजपप्रमाणे एनडीएतील घटक पक्षांना सुद्धा महत्त्व देण्यात आलंय। विशेषतः दुसऱ्या क्रमांकाचे खासदार असणाऱ्या तेलुगू देसम, तिसऱ्या क्रमांकाच्या जेडीयूला महत्त्व दिलंय। पण बिहार, यूपी मधले छोटे पक्ष, महाराष्ट्रातली शिंदेंची शिवसेना यांनाही प्रतिनिधित्व देण्यात आलंय। शिंदेंनी एक मंत्रिपद रिकामं ठेवलंय, तर अजित पवारांच्या पक्षाला एकच खासदार असतानाही स्वतंत्र कार्यभार असलेलं राज्यमंत्रीपद देऊ केलं गेलंय। त्यांनी ते नाकारलं असलं तरी भविष्यात काही ॲडजस्टमेंट होऊ शकतील। खातेवाटप करताना सुद्धा मित्रपक्षांचा योग्य मान राखला जाणार असल्याची चर्चा आहे। एकूणच कमी मिळालेल्या यशानं भाजपला सबके साथ सबका विकास या अजेंड्यावर जास्त लक्ष देण्याचं भान दिलंय असं म्हटलं तर वावगं ठरायला नको। शिवाजी काळे आणि ज्ञानेश्वर चौतमलसह यामिनी दळवी, पुढारी न्यूज।